लाडकी बहीण योजना या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात प्रचंड वेगवेगळे प्रश्न आहेत लाभार्थ्यांचे आणि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। काही लाभार्थी असे पण आहेत की ज्यांनी केवायसीची दुरुस्ती केली आहे तरी देखील त्यांना लाभ मिळाला नाही। मग असं का झालेलं आहे? काहींना मिळाला, काहींना नाही मिळाला, त्याचं देखील उत्तर देणार आहे। सोबत आज वितरण राहू शकतं का सुरू या संदर्भात पण आपण बोलणार आहोत। आणि इतर काही प्रश्न आहेत बघा, प्रचंड वेगवेगळे प्रश्न आहेत। सर्व प्रश्न मी आता पटपट घेणार आहे। पहिला प्रश्न की वितरण किती दिवस सुरू राहणार? 23 तारखेपासून वितरण सुरू झालं होतं, काल 24 तारखेला पण वितरण सुरू होतं, पुरावे दाखल होतं, परंतु आज सकाळपासून मॉर्निंगपासून वितरण सुरू नाही, कुणालाही वितरण झालेलं नाही। आणि जेव्हा आज वितरण सुरू होईल तेव्हा तुम्हाला त्याचा परत पुरावा जो आहे म्हणजे जानेवारीच्या 19व्या हप्त्याच्या संदर्भातचा पुरावा तुम्हाला परत येईल आपल्या चॅनलवर। पण राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी सांगितलं होतं की 2 ते 3 दिवस जे आहे वितरण सुरू राहणार आहे। तर 2 ते 3 दिवस म्हणजे 23, 24 आणि 25 म्हणजे 25 फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे आज ही वितरण परत जे आहे काही लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण सकाळपासून झालेलं नाही त्यामुळे शक्यता फार कमी आहे। तरी देखील वितरण जर आज देखील सुरू राहिलं तर तुम्हाला त्या संदर्भात व्हिडिओ पुराव्यासहित उपलब्ध होईल। सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेले आहे का? तर त्याचं उत्तर आहे होय, अगदी सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण होत आहे। त्यामुळे असं नाही की एखाद्या जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं नाही सुरू, सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न, यावेळेस मागच्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळाला का? तर माझं उत्तर तरी होय आहे। सरकारकडून याचं स्पष्टीकरण आलेलं नाही, पण यावेळेस नक्कीच मागच्या वेळेसपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे आणि ही खूप चांगली बाब आहे बघा आपल्या या योजनेसाठी। अशाच प्रकारे जे आहे अजून ज्या काही लाभार्थी आहेत, ज्या लाभार्थींचा किरकोळ कारणामुळे लाभ थांबलेला आहे, त्यांना जर का अजून लाभ चालू केला तर फार छान होईल। आणि नवीन देखील ज्या लाडक्या बहिणी पात्र होत आहेत त्यांना देखील फॉर्म भरण्याची पण एकदा संधी द्यायला पाहिजे। पेंडिंग लाभ मिळत आहे का किंवा मिळणार आहे का? अगदी स्पष्टपणे त्याचं उत्तर नाही आहे। पेंडिंग लाभ मी तुम्हाला यापूर्वी पण आपल्या चॅनलवर सांगितलं होतं की पेंडिंग लाभ मिळत नाही आणि ही मागच्या 2025 पासून जानेवारीपासूनच हा लाभ बंद झालेला आहे। म्हणजे पेंडिंग लाभ मिळण्याची प्रक्रिया जवळपास बंद झालेली आहे, त्यामुळे पेंडिंग लाभ मिळणार नव्हता हे मी अगोदरच सांगितलं होतं। त्यानंतर बघा, नोव्हेंबरपासून हप्ता बंद असेल तर काय करावे? तर साधं सिंपल आहे, जर नोव्हेंबरपासून जर हप्ता बंद असेल तर तुम्हाला KYC मध्ये दुरुस्ती करावी लागणार, कारण की नोव्हेंबरपासून हप्ता जर थांबला असेल तर KYC चुकलेली असेल। पण आता काही लाभार्थी अशा पण असतील बघा की सर आम्ही KYC मध्ये आम्हाला बघा दुरुस्ती करायची आहे, तर वेबसाईटवर सध्या चालू आहे का? तर फक्त दुरुस्ती चालू आहे, दुरुस्ती, नवीन KYC करता येत नाही। आता पुढे पण आणखी काही प्रश्न आहेत बघा, डबल KYC केली असल्यास काही अडचण येते का? प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेला प्रश्न। डबल KYC केली म्हणजे काय? एकदा KYC केली आणि परत एकदा KYC केली तर काही अडचण येते का? तर उत्तर आहे काही अडचण येत नाही, हप्ता मिळत आहे। स्वतः त्याची मी कन्फर्मेशन म्हणजे पूर्ण माहिती घेतल्याच्या नंतरच तुम्हाला सांगतोय, डबल KYC केली तरी काही अडचण येत नाही, फक्त योग्य पद्धतीने KYC करणं गरजेचं आहे, योग्य पद्धतीने। आणि योग्य पद्धत म्हणजे आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। त्यानंतर बघा, KYC दुरुस्ती केली तरी पण हप्ता आला नाही। आता हे थोडं एकावर एक आलेलं आहे, थोडं समजून घ्या, मी तुम्हाला असं सांगतोय। जर KYC केली नसेल तरी देखील हप्ता आला नाही असं का घडत आहे? तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे, KYC केली आहे, KYC मध्ये खास करून दुरुस्ती केली आहे तरी पण हप्ता नाही आला, दुरुस्ती करून पण हप्ता आला नाही असं जर असेल तर बघा, किमान 8 दिवस, किती दिवस? किमान 8 दिवस म्हणजे 23 तारखेच्या अगोदर, म्हणजे 23 फेब्रुवारीच्या किमान 8 दिवस तरी तुम्ही अगोदर दुरुस्ती केलेली पाहिजे। म्हणजे जर तुम्ही दुरुस्ती मागच्या 2-3 दिवसामध्ये केली असेल, मागच्या 4-5 दिवसापूर्वी केली असेल, म्हणजे 23 फेब्रुवारीच्या म्हणतोय बरं का मी, तर नाही मिळत बघा। तर मग तुम्हाला हप्ता मिळणार का? होय मिळणार। मग कधीपासून मिळणार? तर फेब्रुवारीच्या हप्त्यापासून मिळणार, म्हणजे 20वा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार। ज्यांनी KYC दुरुस्ती केली आहे, ज्यांना अजूनही लाभ मिळाला नाही त्यांना हे उत्तर सांगतोय मी। आणि ज्या लाभार्थ्यांनी KYC अगोदर केली 1 आठवड्याभरापूर्वी दुरुस्ती, तर त्यांना तर मात्र जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे, त्यामध्ये काही शंकाच नाही। त्यानंतर बघा की आणखी काही असे बरेचसे प्रश्न आहेत, तर ते देखील मी प्रश्न घेणारच आहे, पण तुमचे याच्यामधून काही खूप महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तर ते क्लिअरच झालेले आहेत। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा की सध्या नवीन KYC करता येते का? तर उत्तर आहे नाही। मग कधीपर्यंत? तर त्याचं उत्तर आहे जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल। म्हणजेच काय, आपला आता हा फेब्रुवारी गेला, त्याच्यानंतर मार्च, त्यानंतर एप्रिल, आणि त्यानंतर मार्च, एप्रिल, आणि नंतर मे, आणि मेच्या नंतर येणार मग तो म्हणजे जून। म्हणजे आपल्याला तब्बल 3 महिने जे आहेत, ज्यांनी नवीन KYC करायची बाकी राहिलेली आहे त्यांच्यासाठी सांगतोय जून महिन्यापर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार।
पण काही लाभार्थ्यांना असं वाटतं की आम्ही कायमचेच अपात्र होणार, आता आम्हाला KYCची संधीच मिळणार नाही. तर चिंता करू नका, जूनला परत एकदा KYC चालू होणार असं स्पष्टपणे GR मध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी KYC केलीच नाही तर त्यांच्यासाठी ही बाब जी आहे अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. परंतु जूनमध्ये तरी किमान योग्य पद्धतीने KYC करा आणि नक्की KYC करण्याचा प्रयत्न करा. आता या व्यतिरिक्त पण तुमचे काही प्रश्न राहिलेच असतील तर व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परत एकदा पटपट सांगतोय बघा, वितरण किती दिवस सुरू राहणार, 23 ते 25 तारखेपर्यंत. परंतु आज वितरण होण्याची शक्यता माझ्या मते कमी आहे. झालं तर मी तुम्हाला नक्कीच त्याचा पुरावा देईल. सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले आहे का? उत्तर आहे होय. त्या मागच्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे का? उत्तर आहे होय. माझं तरी उत्तर होय आहे. परंतु मात्र सरकारकडून स्पष्टीकरण येणं बाकी आहे. आणखी पेंडिंग लाभ मिळणार आहे का? तर उत्तर आहे नाही मिळणार. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरपासून हप्ता बंद झाला असेल तर काय करायचं आहे? KYC मध्ये दुरुस्ती करायची आहे. तर बघा, डबल KYC केली असल्यास काही अडचण येते का? तर उत्तर आहे काही अडचण येत नाही, फक्त योग्य KYC करायची आहे. त्यानंतर बघा की KYC दुरुस्ती केली तरी देखील हप्ता आला नाही तर असं कशामुळे झालं? तर किमान 8 दिवस तुम्ही 23 फेब्रुवारीच्या अगोदर KYC करणं गरजेची होती. लगेचच KYC केल्यामुळे लगेचच हप्ता येत नाही. त्यानंतर बघा, जर KYC केलीच नसेल तर तुम्हाला नवीन KYC करता येणार का? हो, करता येणार, पण कधी? जून महिन्यामध्ये दरवर्षी तुम्हाला KYC परत एकदा चालू होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. प्रचंड प्रश्न घेतलेले आहेत, तरी देखील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नक्की विचारा. धन्यवाद.